त्यामध्ये आता बघा प्रॉब्लेम कसे शोधायचे, एरर कोड कसं बघायचं हे सगळं बघूया आपण, किंवा पीसीबीचं चेकिंग कसं करायचं हे सगळं बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण एसी ला चालू करा. आता एसी ला चालू केल्यानंतर जर समजा तुमच्याकडे रिमोट नसेल, रिमोट सापडत नसेल कस्टमरच्या घरी, तर काय रिमोट सापडेपर्यंत गप्प बसायचं का तिथं? नाही. तर ह्याच्यामध्ये एक स्विच दिलेला असते बघा. हे डायरेक्ट करण्यासाठी आपल्याला हे काय डायरेक्ट ऑन करण्यासाठी एक स्विच दिलेला असते. तुम्ही याला जर प्रेस केला जोरात तर काय होणार, हे एसी चालू होणार. हा बरोबर. इथं बघा, इथं काय एक स्विच दिलेला आहे बरं का. इथून बाहेरून आपण प्रेस करून काय करू शकता, याला हे एसीला डायरेक्ट चालू करू शकता. ठीक आहे. आता हे चालू झाल्यानंतर इथं काय दाखवावं लागलं आपल्याला, हे टेम्परेचर दाखवायला 20. हे 20 टेम्परेचर कशाच दाखवावं लागलंय? बाहेरचं नाही दाखवत आता सध्याला. हे काय करायला लागलंय, जे आपण रूमचं टेम्परेचर आपल्याला किती पाहिजे, जे सेट केलेलं आहे ते इथं टेम्परेचर दाखवावं लागलंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे बघा, हे रूम सेन्सर आहे, कॉईल सेन्सर आहे. जर समजा याच्यामध्ये कुठला जर एक सेन्सर खराब झालेला असेल किंवा डिस्कनेक्ट झाला असेल किंवा याच्यावर काय कार्बन आला असेल तर काय होणार? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय होईल, आपल्याला ह्याच्या डिस्प्लेवरती एरर कोड येईल. आता बघा, ह्याच्यामध्ये E1 एरर कोड यायला लागले. बरोबर. E1 एरर कोड यायला लागले तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, ह्या सेन्सरला काढून E1 आता गुगलला सर्च करून बघा. आता हे कुठल्या कंपनीचा एसी? गोदरेजचा आहे. बरोबर. हा, गोदरेज एसी E1 एरर कोड सर्च करा. त्याच्यामध्ये काय दाखवतंय बघा, काय आलं याच्यामध्ये. हा, आता याच्यामध्ये बघा. हा, आता याच्यामध्ये बघा, एल जी काय गोदरेज एसी काय टाकलं तुम्ही, गोदरेज एसी E1 एरर कोड. हा बघा, याच्यामध्ये इंडोर रूम टेम्परेचर सेन्सर याच्यामध्ये अॅक्युरेट दाखवा लागले. इथं बघू, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ह्याचा सेन्सर चेक करायचा आहे. बरोबर. आता याच्यात बघा सेन्सर काय, इथं डिस्कनेक्ट झालेला असेल तर तुम्ही चेक करू शकताय. बरोबर. किंवा कनेक्ट असेल तरी एरर कोड दाखवत असेल तर काय करायचं, याला तुम्ही पेट्रोल किंवा आयपी टाकून याला साफ करून एकदा कनेक्ट करून बघू शकता. एकदा नसेल तर सेन्सर कसं चेक करायचं माहिती आहे सगळ्यांना. काय करावं लागेल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मल्टीमीटरला आपल्याला 20 के वरती म्हणजे 20 किलो वरती सेट करून, आता ह्या जो सेन्सर आहे हा सेन्सर किती किलो ओमचा दाखवायला पाहिजे. बरोबर. आता बघा, ह्याच्यावरती काय करावं लागेल, ह्याच्या 2 वायर आहेत, ह्या 2 वरती 2 पॉईंट वरती ठेवायचं आहे. आता बघा, ह्याचा रूम टेम्परेचर सेन्सर आपण चेक केला, त्याचा किलो किती दाखवलाय, 8.47 दाखवायला लागले. बरोबर. आता ह्या टेम्परेचरला गरम केलं असतं काय व्हायला, याचा किलो ओम कमी व्हायला पाहिजे, आणि ह्याला थंड केलं असतं ह्याचा किलो ओम काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. मग हा सेन्सर कसा असणार आहे, आपला चालू असणार, ओके असणार आहे. बरोबर. मग त्याच्या अगोदर आपल्याला कनेक्टरला एकदा साफ करून परत काय करायचं आहे, हे जे सेन्सर आहे सेन्सर साफ करून आपल्याला व्यवस्थित परत तिथं कनेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एसीला काय करायचं आहे, चालू करायचं. आता बघा, याच्यामध्ये जो एरर कोड होता तो काय झाला, इथं गेलेला आहे. बरोबर. जर समजा आता सेन्सर ओके दाखवतोय, ठीक आहे, आता सेन्सर चेक केला तरी ओके दाखवतोय, तरी जर परत एरर कोड आला असता तर काय केलं असतं आपल्याला, मग मला पीसीबी चेक करावं लागली असते. बरोबर. पीसीबी चेक करण्यासाठी काय करावं लागलं असतं, मल्टीमीटरला यायला आपल्याला डीसी व्होल्टेजवरती सेट करावं लागलं असतं. बरोबर. जरा असं डीसी व्होल्टेजवर सेट करून ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे 2 पॉईंट आहेत ना, हे 2 पॉईंट आपल्याला चेक करावं लागेल, याला डीसी व्होल्टेज येतोय का दाखवतोय. हा, हे बघा, आता हे पीसीबी मधून 5 डीसी व्होल्टेज सोडतंय, म्हणजे पीसीबी कसा आहे इथं ओके. मग याच्यामध्ये काय आपला सेन्सरच खराब असू शकते, मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, सेन्सर इथं प्रॉपर सेन्सर आपल्याला नवीन टाकून चेक करायचं. समजलं. याच्यामध्ये आता सेम जसं आपण रूम सेन्सर चेक केला, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कॉईल सेन्सरचा जर एरर कोड आला त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं, सेन्सर पण त्याच पद्धतीने चेक करायचंय आणि पीसीबी पण आपल्याला त्याच पद्धतीने चेक करायचंय. आता याच्यामध्ये बघा, हे रूम सेन्सर लावला. बरोबर. मी आता ह्याचा बीएलडीसी मोटरचं बघूया आपण. ठीक आहे. आता हे बीएलडीसी मोटरचं कनेक्टर काढलेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये बघा, बीएलडीसी मोटरचं कनेक्टर काढलंय, ह्याचा काय एरर कोड यायला लागलाय, S6. आता जर गुगलला सर्च केला असता गोदरेज एसी S6 एरर कोड, ठीक आहे, तर काय दाखवतं बघा सर. हा, आता बघा ह्याच्यामध्ये, हा हे बघा सर्च केल्याने तर काय आलं, इंडोर फॅन मोटर प्रोटेक्शन एरर. बरोबर. म्हणजे हे इंडोरचे फॅन मोटर जे आहे त्याच्या प्रोटेक्शन साठी हा एरर कोड आलेला आहे. मग ह्याच्यामध्ये काय असू शकतंय, मग ह्याच्यामध्ये ब्लोअर मोटर खराब असू शकते किंवा पीसीबी पण खराब असू शकते. बरं का याच्यामध्ये. मग आता मला कन्फर्म करायचं की याच्यामध्ये ब्लोअर मोटर खराब आहे का पीसीबी खराब आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ह्याला कंटिन्युटी मोडवरती सेट करावं लागेल. कशाला, मल्टीमीटरला कंटिन्युटी मोडवरती सेट करायचा, आणि याच्यामध्ये ह्या मोटरची आपल्याला कंटिन्युटी घ्यायची. कंटिन्युटी कसे घ्यायचे, ह्याचे जे ह्याचे जे वायर आहे मल्टीमीटरची, हे मायनस वायर
ह्याच्यावर बघा, हे तर आता मायनस वायर आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक कलर, बरोबर, त्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे, काय चेक करायचं आहे, हा ह्याच्यामध्ये प्रत्येक वायर दुसरी वायर ठेवून काय करायचं आपल्याला, शॉर्ट आहे का ते चेक करायचं आहे. जर समजा बीप वाजली तर काय असणार आहे, हे शॉर्ट असणार आहे. पण जर शॉर्ट नाही दाखवली तर हे 100% मोटर चांगली आहे का, नाही. मग किती पर्सेंट ओके, 50% ओके. आता बघा याच्यामध्ये 3 सगळ्या वायरला कनेक्ट जर केलं, आपण चेक केलात तर येते का बघा, नाही येत, बरोबर. म्हणजे हा वाजले असते तर मग हे काय, मोटर शॉर्ट असले असते, खराब असले असते, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हे मोटर किती पर्सेंट ओके, 50% ओके. 100% सांगू शकतो का मी, कारण की हे मोटर आतून जाम पण असू शकते, बरोबर. त्यामुळे आता मला ह्याच्यामध्ये काय चेक करायचं आहे, ह्याच्यामध्ये पीसीबी ला चेक करायचं आहे आपल्याला, बरोबर. आता पीसीबी ला चेक करण्यासाठी की पीसीबी ह्याच्यामध्ये डीसी व्होल्टेज सोडतोय का हे चेक करायचं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा ह्या मल्टीमीटरला डीसी व्होल्टेजवर सेट करायचं. डीसी व्होल्टेजवर सेट करून ह्याच्यामध्ये मेन प्लस आणि मायनस कोणते, रेड आणि ब्लॅक. आता ह्याच्यामध्ये हे लावल्यानंतर रेड आणि ब्लॅक कुठे येते बघायचं आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला ब्लॅक वरती ब्लॅक आणि रेड वरती रेड धरायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यावर ठेवताना एक लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्या पॉइंटला ही वायर टच नाही व्हायला पाहिजे, नाही तर काय होईल, पीसीबी शॉर्ट होऊ शकते. किती येते ह्याच्यामध्ये डीसी व्होल्टेज, बरोबर. ह्याच्यामध्ये बघा आता 300, हे आपलं हे जे बीएलडीसी मोटर आहे ह्याच्यामध्ये 100% प्रॉब्लेम असणार आहे. मग आपल्याला हे मोटर काय करावं लागेल, इथं चेंज करावं लागेल. समजलं. याच्यामध्ये जर पीसीबी मध्ये काय प्रॉब्लेम आला, एरर कोड आला तर कशा पद्धतीने चेक करायचं समजलं.